पोखरा योजनेचे मंडळ अधिकारी यांचा सत्कार करताना ग्रामपंचायतचे सदस्य गौरव घुगे यांनी त्यांचा सत्कार केला। मित्रांनो, बोरफडी गाव हे पोखरा योजनेमध्ये बसला आहे। तर पोखरा योजनेची माहिती देण्यासाठी पोखरा योजनेचे मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकारी तसेच सरपंच गावचे सर्व लहान थोर मंडळी उपस्थित होते। तर या पोखरा योजनेची माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे, ती ऐकावी सर्वजणांनी। तुम्ही पण त्या योजनेचा लाभ घ्या आणि दुसऱ्यांना पण सांगा। डॉक्युमेंट काय लागते ते पण या योजनेमध्ये सांगितले आहेत। व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि सर्वांना सांगा। स्वागत करतो मित्रांनो। ही योजना कशी आहे ही फर्स्ट योजना। फर्स्ट म्हणजे कसं आहे, तुम्हाला आता ओळख करून दिली की ते फुंदे आमचे क्लस्टर असिस्टंट आहेत, म्हणजे इथं गावात बेसला बरं का। त्यांच्याकडे तुम्ही फार्मर आय डी, पासबुक, आधार कार्ड घेऊन त्यांच्याकडून अर्ज करायचा किंवा इथं की सेंटरवर अर्ज केला किंवा आमच्या असिस्टंटकडे येणार, म्हणजे एक अधिकारी आमचे शंकर साहेब त्यांच्याकडे आला की ते पुढे तुमचे डॉक्युमेंट चेक करणार आणि पुढे पाठवणार, इथं मंजुरी देणार। ही प्रक्रिया आपली पोखरातल्या टीबीटी। आपल्याला शेततळ्याला प्लॅस्टिक लाईनिंग आहे, मिनी स्प्रिंकलर आहे। अशा पीक संरक्षित शेती करायला तुम्हाला पर्याय होते, नेट होते, शेळीपालन होते, काय होते। हां, SC/ST प्रवर्गासाठी शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, भूमी येण्यासाठी योजना आहे। हां, असे पाईपलाईनच्या योजना आहेत। या अशा सगळ्या त्याच्यात तुम्हाला 15 महिन्यानंतर जर योजना कार्यरत झाली तर सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। रामदास दगडूबाबू घुगे त्यांनी आंब्याच्या झाडासाठी नाही का अर्ज केलेला आहे। हरिदास बाबूराव घुगे त्यांनी पण आंब्यासाठी अर्ज केलेला आहे। म्हणजे प्रत्येक त्यांचे गट 3 असल्यामुळे त्यांनी 3 वेगवेगळे केलेले आहेत अर्ज।